विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा आज समारोप। बुलडाण्यामध्ये शेगावमध्ये गजानन महाराजांच्या समाधीचं राज ठाकरेंनी घेतलं दर्शन। अकोल्यामधील दिवंगत मनसे कार्यकर्ते जय मालोकरच्या कुटुंबियांची राज ठाकरेंनी घेतली भेट। यापूर्वी अमित ठाकरेंनीही मालोकर यांच्या कुटुंबियांची घेतली होती भेट। राज ठाकरेंच्या जवळ जाऊ बघणाऱ्या कार्यकर्त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखलं। अकोल्याच्या शुभमंगल कार्यालयामधली घटना, संबंधित कार्यकर्त्याकडून सुरक्षा कठडे तोडण्याचाही प्रयत्न। देशातील पहिली विजेवरती चालणारी एलिव्हेटेड बस सेवा नागपूरमध्ये सुरू होईल। रिंग रोडवरती 50 किलोमीटरपर्यंत ही खास बस सेवा चालवली जाईल। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। यवतमाळमध्ये शालेय पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या। गांधीनगरमधल्या श्रीमद भारती शाळेमधला प्रकार। आरोग्य विभाग आणि शाळेच्या विरोधात पालक संतापले। अमरावतीच्या दर्यापूर ते अकोट मार्गावरच्या येवदा गावाजवळ 2 वाहनांचा भीषण अपघात। यामध्ये 9 प्रवासी गंभीर जखमी। अपघातग्रस्त दर्यापूरच्या थिलोरी आणि अकोल्याचे रहिवासी असल्याची माहिती। अमरावती नागपूर महामार्गावरती शिवशाही बसचा भीषण अपघात। 25 पेक्षा अधिक प्रवासी जखमी। एका प्रवाशाचा मृत्यू। गायीला वाचवण्याच्या नादामध्ये झाला अपघात। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबई भाजप कोर कमिटीची बैठक। आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, अमित साटम यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। पोलीस स्टेशनला गेल्यावरती तब्बल 12 तासांच्या नंतर बदलापूरच्या पीडितेचं मेडिकल। दुपारी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या पालकांना पीडितेसह रात्री 12 नंतर मेडिकलसाठी नेण्यात आल्याची पालकांची माझाला माहिती। बदलापूर प्रकरणामध्ये दुपारी पोलीस स्टेशनला गेलेल्या पीडितेच्या कुटुंबियांचं रात्री 2:30 वाजता स्टेटमेंट लिहून घेतलं गेलं। रात्रभर हॉस्पिटलच्या बाहेर पोलीस चौकीमध्ये ताटकळत ठेवलं। पालकांची एबीपी माझाला माहिती। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या। शाळेमधील सगळ्या मुलींची मेडिकल टेस्ट करा। बदलापूरमधल्या पीडितेच्या पालकांची मागणी। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, बदलापूरच्या पीडितेच्या पालकांची मागणी। तर पाठिंबा देणाऱ्या बदलापूरकरांचे आणि मनसेचे कुटुंबियांनी मानले आभार। मानपाडा परिसरामध्ये 10 वर्षांच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार। आरोपीच्या मुलांसोबत ही चिमुकली खेळायला गेली असताना घडली घटना। आरोपी धर्मेंद्र यादवला अटक। मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या तरुणाचा मृत्यू। रात्री मित्रांसोबत पार्टी, सकाळी राहत्या घरी तरुणाचा मृतदेह सापडला। मृत तरुणाची रॅगिंग झाल्याचा संशय। गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस। 4 सप्टेंबरला नितेश राणेंमार्फत एक्सप्रेस सोडली जाणार। 28, 29 आणि 30 ऑगस्टला बुकिंग केलं जाणार। दरवर्षीप्रमाणे जीएसबी मंडळाला दागिने आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी विमा। यंदा जीएसबीच्या बाप्पाला 400 कोटींचं विमा संरक्षण। परळमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत। कुलाब्यामधील साई सेवा मंडळाचं यंदा 26वे वर्ष। महादेवाच्या रूपातील 20 फुटांची मूर्ती बघण्यासाठी मोठी गर्दी। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लाडक्या बाप्पाचं जल्लोषामध्ये स्वागत। जिजामाता नगर परिसरामध्ये गणरायाचा आगमन सोहळा। यंदा महालाच्या देखाव्यामध्ये बाप्पा विराजमान होणार। मुंबईच्या परळमधील ताडदेवचा इच्छापूर्ती गणपती बाप्पाचं जल्लोषामध्ये स्वागत। गणेश भक्त आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। यंदा ताडदेवच्या इच्छापूर्तीचं 42वे वर्ष। परळमध्ये माझगावच्या मोरियाचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत। यंदाचा गणेशोत्सव सोहळा माझगावच्या मोरियाच्या मंडपामध्ये साजरा होणार। यंदा माझगावच्या मोरियाचं 78वे वर्ष। परळ परिसरामध्ये खेतवाडीच्या राजाची मिरवणूक। ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं स्वागत। आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रामधल्या बातम्या बघूया सुपरफास्ट। जळगावमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते लखपती दीदी योजनेचा शुभारंभ। 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचं वितरण। यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे।
लखपती दीदी गावांची अर्थव्यवस्था बदलणार. जळगावमध्ये पंतप्रधान मोदींनी विश्वासही व्यक्त केला. मागील 2 महिन्यामध्ये 11 लाख महिलांना लखपती बनवल्याची मोदींची माहिती. मागच्या सरकारचं 7 दशकं आणि मोदी सरकारची 10 वर्ष तराजूमध्ये तोला. स्वातंत्र्यानंतर मोदी सरकार इतकं काम इतर कुणीही केलं नाही, पंतप्रधान मोदींचा दावा. महिलांसाठी कठोर कायदे केले जात आहेत. FIR दाखल करताना येणाऱ्या अडचणी न्यायसंहितेमधून आम्ही दूर केल्या. FIR सुरू केल्यामुळे आता जलद प्रतिसाद मिळेल, पंतप्रधानांचं वक्तव्य. जळगावच्या यशवंतनगर भागामध्ये पावसामुळे जीर्ण झालेली इमारत कोसळली. इमारतीमधल्या रहिवाशांचं वेळीच स्थलांतर केल्यामुळे जीवितहानी नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.